मॅच ऑन पहिल्याच बॉलवरती मोठा विकेट प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आणि ती प्राप्त केली आहे. ही मॅच क्रुशियल आहे. तुम्ही हा ग्रुप क्लिअर करताय तर मात्र बऱ्याचशा अडचणी तुमच्या दूर होत आहेत. मागील मॅच सामनावीर मी विनंती करेन रोहित यांना की आपण यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली. अमर मराठे गोलंदाजीसाठी आले काय आणि विकेट प्राप्त करून देतात काय हे कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने महत्त्वपूर्ण अक्षय या मात्र फलंदाजांमध्ये बाद करण्यामध्ये यशस्वीही झाले आणि हीच खासियत आहे. मोठे खेळाडू असेच बनत नाही आहेत. नवीन फलंदाज सुशांत इथे मात्र मैदानामध्ये जात असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. मी रोहित यांना विनंती करेन की या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. हा बॉल थोडासा बाहेर रीच झाला त्याच्यानंतर वाईटचा निर्णय जरूर आलाय परंतु बघता बघता इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जातोय. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. वाईट +1 म्हणजे 2 धावा या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 2 धावा परत एकदा संधी आहे. अमर मराठे डाऊन द बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल इथे मात्र पकडला गेला आणि फलंदाज बाद. प्रणय बॅक टू द गॉट. पहिल्या षटकामध्ये लगातारचा दुसरा विकेट. 2 धावेवरती 2 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम केंद्रेवाडी. इथे पहा इथून डेडिकेट केला जातोय हा सामनावीराचा पुरस्कार रोहित यांच्याकडनं. खेळाडू असेच बनत नाहीत. खेळाडू घडवावे लागतात आणि मग ज्या पद्धतीनं रोहित यांच्यासारखे खेळाडू असतील तर निश्चितच नवीन तरुणांना मात्र संधी दिली जाते. तेच आपण पाहायला मिळालं. आणखी एक वेगवान बॉल भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळतोय. कोणतीही चूक नाही आहे. आणखी वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. रन नाही आहे ना. ओके ही धाव नाहीये. डॉट बॉल आलाय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. बॉलला उचलतील पेके करतील तोपर्यंत एक धाव तिला दुसऱ्यामध्ये रूपांतरित केले गेले आणि या 2 धावा येताना मात्र पाहायला मिळतात आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 4 धावा. एक धाव मात्र येईल. अक्षय मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये अक्षयांची चांगली झाली आपण पाहायला गेलात तर. आणि या मॅच मध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल कारण षटक क्रमांक पहिलं थोडंसं आपण पाहायला गेलात तर नावी जात असताना कारण या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5 आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. बॅटिंग करत असताना टीम केंद्रेवाडी. टॉस जिंकल्यानंतर मराठेवाडी टीमनं मात्र इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. तर टॉससाठी मी विनंती करेन चला बोरगेवाडी आणि येळापूर या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. शंकर आलेत.
गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकासाठी आपण पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा फक्त अमर मराठे यांनी खर्च केल्या होत्या 5. आता दुसरा षटक आहे आणि परिपूर्ण जबाबदारी ज्या खेळाडूंकडे आहे अक्षय इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हो टॅप केला पहा अगदी खेचून बॉलला काढलाय जरूर तिथे परंतु डाऊन द बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं फटका फसलाय आणि फलंदाज बाद होतील. अक्षय यांच्या स्वरूपामध्ये आणखी एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू डगआउट. शंकर आले महिला बॉलवरती इथून पाहायला गेलं तर अमर मराठे यांनी ही विकेट प्राप्त करून दिली होती आणि त्याच्यानंतर मात्र इथून पाहायला गेलं तर शंकर आले. शंकर यांनी पहिल्या बॉलवरती 1 धाव दिली त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला इथून दोन्ही शंकर पाहायला मिळतात इथे. आता पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडला शंकर आहेत गोलंदाजी मार्गवरती शंकर आहेत. कोणता शंकर तिसरा डोळा उघडेल ते पाहणं गरजेचं आहे. तिथे फाईनमध्ये खेळून काढला आपण पाहायला गेलं तर मिड ऑन शॉटमध्ये लॉंग ऑन शॉटमध्ये आपण पाहायला गेलं तर तिथे क्षेत्ररक्षक आहेत बॉल उचलतील. एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. कलात मता दाखवावी लागेल तुम्हाला आता इथून चांगली खेळी करावी लागेल. चांगला बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतात लॉंग ऑफ मधून आपण पाहायला गेलं तर डीप वरना तिथे परत एकदा 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्या जातात. 2 धावेने मात्र आता धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 9 धावा उर्वरित या षटकातील बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल आणि 2 बॉलवरती धावा येतील किती. मोठा फटका खिचावा लागेल तुम्हाला परंतु नाही आहे. डॉट बॉल आलाय. आता उर्वरित 1 बॉल. शंकर चांगली गोलंदाजी केली या अंतिम षटकामध्ये. आता शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा आणि शेवटच्या बॉलवरती मात्र धावा येतील किती त्याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. आठ फॅक्टर इथे मात्र पाहायला मिळाला. वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव जरूर आली तिथे आणि या अतिरिक्त धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा डबल डिजिट मध्ये जरूर तिथे मात्र धावसंख्या गेलेली आहे. परंतु एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे केंद्रेवाडी टीमला. फाईनमध्ये खेळून काढलं. 1 धाव मात्र चपलतेने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल. दुसरी धावी बघता बघता पूर्ण होताना पाहायला मिळते आणि इथे 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या धावाचा खेळ समाप्त झालाय. आता विजयासाठी गरज असणार आहे ती 12 बॉल आणि 13 धावांची. चला टॉससाठी यायचं आहे लगेच. मी विनंती करेन टीम बोरगेवाडी आणि एलापूर टॉस झाली माफी असावी. टॉस इथे जिंकलं एलापूर टीमनं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय बोरगेवाडी टीम आपल्याला करायची आहे बॅटिंग. तर आपण ही तयार यायचं आहे लगेच. ही स्पर्धा ज्यांच्या नावाने आपण पाहतोय श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025.
तो हसरा चेहरा, नाही कोणाला कधी दुखवले त्याने मनाचा तो भोलेपणा, नाही केला मोठेपणा, सोडून गेला अचानक, नव्हती कोणालाच याची जाण, पुन्हा परतून यावेस हीच आमुची अपेक्षा. देव जिथे तू आहेस तिथे तुझ्या आत्म्यास शांती देवो. हीच पूर्ण 32 शहर स्पोर्ट क्रिकेट असोसिएशन क्रीडा रसिकाकडून क्रिकेटरकडून आणि वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे या टीमकडून विशाल यास श्रद्धांजली. आणि विशालच्या स्मृतीस उजाला देणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण संपन्न होताना पाहायला मिळते. आज आपल्यामध्ये विशाल नाही आहे, ही भावना अगदीच दुखावून जाते. आणि म्हणूनच आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025च्या निमित्ताने विशाल यांच्या नावाला स्मृती, त्यांच्या नावाला जपणारी स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळते. श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक या टीमनं आज खऱ्या अर्थानं विशाल यांच्या नावाला उजाळा देण्याचं काम केलं. त्यांचे मनापासून आभार. मॅच ऑन. 12 बॉल 13. पहिल्याच बॉल वरती तडाखा जरूर दिलाय. डाऊन द बॉल. ओ हो हो हो. मॅच मध्ये आणण्याचं काम जरूर तिथे मात्र अक्षय हे गोलंदाज सातत्याने करत आहेत. पहिल्या मॅच मध्येही तेवढी चांगली गोलंदाजी. आता पहिल्या बॉल वरतीही आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलाय, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळालंय तिथे विजय मराठे या मात्र फलंदाजांना. ही जोडी चांगली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर या जोडीला खास क्लास मात्र राहायला गेले. आता इथे मात्र स्ट्राईक अमर मराठे यांच्याकडे आहे. अमर मराठे परत एकदा उंच माझा झोका घेत बॉल, परंतु अज्ञात वसात गेलाय. धावा तिथे जास्त मिळणार नाही आहेत व एकच धाव मिळेल. आणि परंतु हा क्लास चांगला होता, फटका चांगला होता. 360 डिग्री मैदान जर असता तर कदाचित जास्तीच्या धावा इथे मात्र मिळाल्या असत्या, परंतु धावपलकावरती धावा एका धावेनं पुढे सरसावताना पाहायला मिळतील. 2 धावा मात्र धावपलकावरती लागल्या गेलेत. अभिप्रंत बॉडी हो बॉल अमर मराठे यांच्या मात्र शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळतोय. आज इम्प्रेस केले अक्षय या गोलंदाजाने. आज चांगली गोलंदाजी झाली. सातत्याने 32 स्पोर्ट्स असोसिएशन मध्ये मात्र या नावाचा चर्चा राहिली आणि आज ती ओळख परत एकदा अक्षय पानसरे यांनी मात्र दाखवून दिली. हो लांब 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 लांब, परंतु तेवढाच अप्रतिम. तिथे दुखापत झाले का बघा एकदा. झेल पकडला गेलाय. 440 होल्डचा करंट. अमर मराठे बॅक टू द गाठ. अक्षय पानसरे नावाची चर्चा आपण करत होतो. त्या नावाची चर्चा का करत होतो त्याचं उत्तम उदाहरण देत असताना अक्षय पानसरेने अप्रतिम झेल तिथे मात्र पकडला गेलाय. शंकर पानसरे या मात्र क्षेत्ररक्षकांकडून त्यांचंही तेवढंच कौतुक करावं लागेल. मॅच टर्न होतोय का? मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालंय का? मॅच जिंकण्याची सुवर्ण नामी संधी केंद्रेवाडीला आहे का? बरीचशी मात्र प्रश्नचिन्ह आता निर्माण झाले आहेत. अमर माने बाद झाले, त्यानंतर विजय ही बाद झाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये विजय अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत, माफी असावी. त्याच्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक हे जात असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी संधी आहे तिथे परत एकदा. हो नाही आहे, परंतु इथून पाहायला गेलं तर एक धाव बघता बघता कंप्लीट करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. एका धावेनं धावपलक मात्र आता पुढे जाताना पाहायला मिळेल. 3 धावा 93 स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. या षटकातील बॉल असेल 1 म्हणजे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती 10 धावांची. मॅच क्रुशल बनली गेली. हा जर डॉट बॉल आला तर बरंचसं काही घडू शकतोय. 1 धाव तर आली गेली. एका धावेनं पुढे जाईल धावसंख्या आपण पाहायला गेला तर 4 धावा धावपलकावरती लागल्या जातात. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती 9 धावांची. 6 बॉल 9चा समीकरण मात्र बनलं गेलंय. 6 बॉल मध्ये 9 धावा बनल्या जातील का की इथून या डिफेन्स केल्या जातील, बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळतोय.
चला अतिरिक्त वेळ घालू नका, पंच आपण कळवा देते, कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला उरकायचे आहेत. गोलंदाज चला क्षेत्ररक्षण आपापल्या जागेवरती यायचं आहे. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 9 धावा. संधी आहे तिथे, हो नाही आहे, परंतु स्किड झाली. हा झेल झाला असता तर बरेचसे समीकरण मात्र पाहायला मिळाली असती, परंतु नाही आहे. हा बॉल सीमारेषा पार गेलाय. 4 धावा येताना मात्र पाहायला मिळतील. रबर बॉल आणि रबर बॉल क्रिकेटची मज्जाच काही वेगळी आहे. प्रत्येक जण एन्जॉय करत असतो, कोण धडपडतं पडतं. पाण्यांची डबकी, डबक्यांमध्ये पाणी, पाण्यांमध्ये डबकी, अशी बरेचशी समीकरणं तुम्हाला पाहायला मिळतात. पावसाळी सरी, त्याच्यानंतर मध्येच ऊन येतो, उन्हानंतर पाऊस, पावसामध्ये खेळाडू भिजताना पाहायला मिळतात. हा आहे पावसाळी क्रिकेट आणि याच पावसाळी क्रिकेटचा आनंद घेत आहोत आपण श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डेच्या निमित्ताने. संधी आहे परत एकदा पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावफलक पुढे जाईल. 10 धावा. आता विजयासाठी गरज आहे ती 3 धावांची. बॉल शिल्लक असणार आहे ते 4 बॉलमध्ये 3 धावा. एखादा डॉट बॉल आला तर मजा येईल. या मॅच मध्ये विकेट येईल का नाही आहे, परंतु चांगला फटका मात्र खेचून काढलाय. बॉल तिथे अडवला गेला जरूर, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. रनआउटची संधी आहे, तोही बॉल हातातून स्किड झालाय आणि बघता बघता जिथे मात्र धाव हवी होती 2, तिथे मात्र 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र थोडासा महागडा होताना पाहायला मिळतोय. कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट मात्र जाताना पाहायला मिळते. 2 धावा जरूर आल्यात, आता 2 धावांची गरज आहे. इक्वल झालाय स्कोर. आता 1 धावेची गरज असणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 12. आता 13 धावांची गरज होती विजयासाठी. 1 धावेची गरज आहे अजूनपर्यंत. चला बोरकेवाडी आणि एलापूर आपण तयार आहे. तीन बॉल आणि 1 धावेची गरज. चला लवकर घ्या प्लीज. 3 बॉल आणि 1 धावेची गरज असणार आहे विजयासाठी. त्याच्यानंतर मी बोरगेवाडी आणि एलापूर या टीमला विनंती करेन की आपण तयार राहायचं. एलापूर टीमनं मात्र टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. 3 बॉल आणि 1 धावेची गरज. हे डिपेंड्स केले जाईल का, बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. आपण पाहायला गेला तर 3 बॉलमध्ये 1 धाव डिपेंड्स होऊ शकतोय. क्लोजिंग ॲक्टिव्ह फिल्डिंग इथे मात्र पाहायला मिळतो. हो इथे मात्र संधी आहे, तिथे रनआउटची संधी तिथे मात्र घेतली जाईल का, नाही आहे. 1 बॉल. आता इथून पाहायला गेला तर हा डॉट आलाय, म्हणजे आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी गरज असणार आहे ती 1 धावेची. 2 बॉल 1 धाव. मॅच मध्ये कुशलता निर्माण झाली. हा बॉल जर का डॉट आला ना तर मात्र इथून आपण पाहायला गेला तर मजा येणार आहे. या मॅच मध्ये क्रीडा रसिकांना मजा येणार आहे. पण तिथून धाकधूक 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 फासल्या फासफूस होताना मात्र पाहायला मिळत आहेत. अप्रतिम इथे मात्र पाहायला गेला तर मॅच रंगली गेली. बॉल आलाय डॉट, कारण इथून विकेट गेली आहे. मला वाटतं कॉटन बोल्ट बॅटला व्रज झालाय. फलंदाज बाद. विजय माने यांनी स्ट्राईक, विजय मराठे यांनी स्ट्राईक कन्वर्ट केले होते. 1च धावेची गरज होती 3 बॉलमध्ये, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये ती विकेट गेली आणि त्याच्यानंतर मात्र सापडलेल्या संकटामध्ये हा संघ मराठेवाडी काय मॅच बनवली गेली. केंद्रेवाडी आता 1 बॉल आणि 1 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये. वाव, केंद्रेवाडीचे बटरफ्लाय
आता मात्र फडफड फडफड फडफडायला लागलेत, बटरफ्लाय फ्लाय करायला लागलेत का मॅच बनवली गेले. याला म्हणतात चिकाटी, याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात यश खिचून आणणं. मॅच हरलेली जिंकून देणं. ही मॅच तुम्ही जरी हरलात ना तरी मात्र हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता हा म्हटलं जातं. मॅच बनवली गेली, मॅच बनली गेली आहे आणि एक बॉल आणि विजयासाठी आता गरज आहे ती एका धावेची. जसं मात्र एका तोळ्याचा भाव आता 1 लाखावरती गेलाय ना, तसा मात्र ही एका धावेची किंमत मराठीवाडी टीमला मात्र जाणवत असणार आहे. जसं सोना घ्यायला गेल्यावरती आहा अहो असा आवाज येत असेल तसाच आवाज इथून येईल क्रीडा रसिकांच्या. एक बॉल एका धावेची गरज, परंतु कलात्मकता इथे मात्र दाखवली फलंदाज नवीन शंकर यांनी जटा धारण केली. हर हर महादेव म्हणत मात्र घेतली 1 धाव आणि विजय साकार करून दिले मराठेवाडी या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन मराठीवाडी टीम. संघर्ष करावा लागला, तुम्ही हारला नाही आहे, तुम्ही सगळ्यांची मनं जिंकलात. टीम किंद्रेवाडीकरांनी सगळ्यांची मनं जिंकली आहे. अट्रॅक्टिव्ह क्लोजिंग बॉलिंग